फार महत्वाचा मॅच तुमच्या भेटीला येतोय. विलास स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर महत्वाचा मॅच. एका बाजूला विलास स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रुद्र स्फोट चिपळूण. फार महत्वाचा मॅच असेल. या मॅच मध्ये आपण झालेल्या मॅच मध्ये विजय संघ बघितला तर खूप चांगली कामगिरी नील नाईट गुहागर संघाची राहिली आणि दोन पैकी या ठिकाणी आपण बघितले दोनों मॅच कुंदन रोहिलकडे त्याची कंपनी अर्थातच नील नाईट गुहागर संघाने जिंकले. सूरज वाघदारे आज या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन करू शकला नाही. हार्डलक बॉयज सफवान बारगीर आणि त्याची कंपनी द फिनिशर स्पोर्ट्स थोडंसं निराश केलंय कुठेतरी. मॅच कडे देखील जाणारा मॅच फार मोठा आहे. महत्वाचा मॅच रुद्र स्पोर्ट्स चिपळूण त्याच्या विरोधात विलास स्ट्रायकर. टॉस मला वाटतं की या ठिकाणी रुद्र स्पोर्ट्सने जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरचा मॅच. सर्वजण बघताय महत्वाचा मॅच, महत्वाची लढत. आजचा दिवस फार महत्वाचा दिवस. तुम्ही बघताय विलास स्ट्रायकर आणि निश्चित या ठिकाणी आपण बघितले तर रुद्र स्पोर्टचा मॅच आणि आजचा दिवस या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला एक महत्वाचा मॅच तुमच्या भेटीला येतोय. विलास स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला रुद्र स्पोर्ट्स. टॉस रुद्र स्पोर्ट्स चिपळूण राजा चव्हाण त्याच्या कंपनीने जिंकलाय आणि प्रथम या मॅच मध्ये त्यानं म्हटलं आम्ही बॅटिंग करणार आहोत. समोरच्या संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित केलंय. विलास स्ट्रायकर कडनं आपण बघितलं तर निश्चित आदित्य चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण थोडीशी दुखापतीमुळे ते देखील खेळू शकत नाही आहेत आणि निश्चित तो देखील बरा होईल. त्याच्यानंतर तो देखील कमबॅक करेल अशी आशा देखील आहे आणि निश्चित त्याचा कमबॅक होईल आणि जेव्हा कमबॅक होईल तसा त्यावेळी देखील तो ओंबळीतला एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याचा खेळ वाघासारखा आपल्याला देखील बघायला मिळेल. कारण संकेत चव्हाण ज्यांना खूप चांगल्या पटल्यावरती चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यानं देखील केलेली आहे. दुखापत झालेली आहे. खास करून आपण बघितलं तर एक त्याच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली आहे आणि त्यानं या ठिकाणी थोडंसं क्रिकेटपासून माघार घ्यावी लागली. परंतु पुन्हा एकदा त्याचा कमबॅक होईल. त्याला देखील या ठिकाणी निश्चित ही स्पर्धा बघत असेल त्याचा देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. कॉमबॉक्समधलं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघितलं तर प्रथमेशला तुम्ही बघता. प्रथमेश गजमल स्कोरिंगचं काम करतायत. कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करतायत. www.tenniscricket.in ची टीम खूप चांगल्या पद्धतीने आमच्याबरोबर सातत्याने 3 दिवस जुडली गेली. त्यांचं मनापासून हार्दिक आभार. कारण खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून www.tenniscricket.in ची दुनियाला या ठिकाणी प्रारंभ केला आणि खूप छान पद्धतीनं जे कॅमेरामॅनचं काम झालं आणि त्याचबरोबर ही स्पर्धा संपूर्ण आपण जगाला दाखवायची त्याचा मानस जो धरला तो संतोष नाणेकर आणि त्यांची कंपनीनं. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये www.tenniscricket.in चं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं ते सोनमताई चव्हाण आणि खास करून आपण बघितलं तर गिरीश कोचरेकर यांचं देखील नाव घेईन कारण ते देखील खूप चांगलं कार्य करतायत. आता मात्र टेनिस बॉल करतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यांच्या माध्यमातून देखील एक भव्य दिव्य असं शॉप SSS चं ब्रँड ते चालवत आहेत. गिरीश कोचरेकर आणि सोनमताई चव्हाण आणि यूट्यूब लाईव्हचं जे चॅनल www.tenniscricket.in रत्नागिरीमध्ये चालवण्याचं कार्य देखील त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं मनापासून आभार. विशेष भव्य दिवस शॉपमध्ये आपण नाव घेतलं तर चिपळूण तालुक्यामध्ये रुद्र स्पोर्ट्सचं देखील नाव येईल. त्याच्यानंतर आपण नाव घेतलं तर RK स्पोर्ट्स अझीम तांबे आणि इम्तियाज तांबे त्यांचं देखील कौतुक करेन कारण टेनिस बॉलमध्ये खूप चांगलं टेनिस बॉलच्या खेळाडूंना भव्य दिवस शॉप आपण बघितले. टी-शर्ट, ट्रॅक, बॉल, बॅट हे भव्य दिवस शॉपमधलं गजानन स्पोर्ट्स यांचं देखील नाव घेणार आहोत. त्याच्यानंतर निश्चित सुमित पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. सुमित पाटीलनं देखील बरेच वर्ष टेनिस बॉलच्या खेळाडूंना या ठिकाणी आपली सेवा पुरवली. इम्तियाज तांबे, अझीम तांबे, राजा चव्हाण, यॉर्कर स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच निलेश टेरवकर, यॉर्कर स्पोर्ट्स लोटे यांचं देखील योगदान राहिलं आहे टेनिस बॉलमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये सुर्वे स्पोर्ट्सचे ओनर रघुनाथ सुर्वे त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर गेम चेंजर हे ब्रँड चिपळूण तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालवला जातोय. त्यांचं देखील कौतुक या म्हटल्यावर करीन.
खास विशेष आभार करणार आहोत, कारण आज रुद्र स्पोर्ट चिपळूण यांची स्पर्धा आहे आणि प्रत्येक आपण बघितलं तर रुद्र स्पोर्टने देखील खूप चांगलं कार्य एक सेवा खेळाडूंना देखील पुरवली. त्यांचं देखील कौतुक. राजा चव्हाण रुद्र स्पोर्ट्स ते ब्रँड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये भव्य दिव्य असं मयूर स्पोर्ट्स हे ब्रँड, त्याचे टी शर्ट ट्रॅक आपण बघितले. बॉल आपण बघितलं, सिक्सर कंपनीचा बॉल, प्रत्येक कंपनीचे बॉल देखील त्यांच्या शॉपमध्ये उपलब्ध आहेत आणि चिपळूणमध्ये सर्व शॉप आहेत. त्याच्यामध्ये सर्वांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. विशेष त्यांचं नाव घेणं SP स्पोर्ट, शानवाज स्पोर्टे यांना देखील खूप चांगलं कार्य टेनिस बॉलमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना देखील सेवा पुरवली आहे. त्यांचं देखील कौतुक करेन, कारण शानवाज स्पोर्टे 70 स्पोर्ट्स यांच्याकरता देखील खूप चांगलं टी शर्ट, बॅट, अंडरमध्ये फरान स्पोर्ट्स त्यांची बॅट त्यांच्याकडे उपलब्ध. असीम तांबे यांच्या माध्यमातून चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट. रुद्रकडनं आपण बघितलं तर रुद्र स्पोर्ट्समध्ये मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड, बॅटमध्ये आपण बघितलं तर अनेक कंपनीचे बॅट त्यांच्याकडे अवेलेबल. मॅचला देखील सुरुवात थोड्याच वेळामध्ये केल्या जाईल. मॅचला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपण घेणार आहोत एक ब्रेकमध्ये गाणं घेऊ. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. मॅचला सुरुवात केली जाईल एक छोटंसं गाणं, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. वेलकम बैक सभी दर्शक और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपळूण प्रेजेंट. अच्छी गिनती, पहली गेंद को ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, नॉकऑन की तरफ गेंद आते हुए प्रयाग जाधव जब तक फीड करे थ्रू करे तब तक एक रन सबीर सावंत और राजा चौहान ने चुराया. प्रारंभिक बल्लेबाज अब जाकर कहानी का और इनिंग का स्टार्ट करने के लिए पहुंच चुके हैं. सबीर सावंत और राजा चौहान ये जोड़ी है रुद्र स्पोर्ट्स की. मुकाबला बहुत अच्छा होने वाला है. कांटे की टक्कर में मैच के अंदर देखने के लिए मिलेगी. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. समीर ने अपना खाता खोला 1 रन के साथ. टीम का टोटल 1. अरमान पलनाइक इस ओवर की अगली गेंद उड़ा आसमान की तरफ ऑन साइड पर खेलते हुए राजा का दमदार स्ट्रोक है. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, शानदार स्ट्रोक. राजा चौहान दहाड़ रह गए. जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर. शुक्रिया समीर, थैंक यू. समीर सावंत की बात कीजिए तो इन्होंने अपने पारी का स्टार्ट 1 रन के साथ किया. राजा चौहान इनका इंजन गर्म है, इन्होंने 1 चौबे के साथ अपने पारी का आगाज किया. अरमान पलनाइक इनके खिलाफ चौबा आया के इरादे स्पष्ट है. राजा ने यही कहा है, हम वादे नहीं इरादे लेकर आए हैं. मैदान किसी का भी हो, धमाका हम करने वाले हैं. मुकाबला बहुत बड़ा है, आगाज अच्छा हुआ, क्या अंजाम होने वाला, अंजाम अच्छा होने वाला है ये भी देखना बहुत जरूरी. कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से एक खिलाड़ी एक बार फिर शॉर्ट टर्न मैच पॉइंट, एक खिलाड़ी शॉर्ट कवर, एक्स्ट्रा कवर, रिवर्स खेलने की कोशिश, मैदान के अंदर अपील कर रहे हैं, अंपायर पर दबाव बनाने की कोशिश. अंपायर ने कहा ना मुन्ना ना. गेंद टप्पा खाने के बाद बल्ले और गेंद का कोई ताल्लुक नहीं. विकेट कीपर के 10 स्थानों में फिलहाल रन संख्या रुके हुए स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. ओवर की बात की जब पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का चल रहा है. विलास स्ट्राइकर की तरफ से गेंदबाज अरमान पलनाइक अपने बॉडी मान पर ओवर द विकेट अक्रॉस द स्टंप चले गए. मिड ऑफ की तरफ खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग है. तालियों की गूंज में सुन रहा हूं. प्रयाग जाधव छोटे कद के खिलाड़ी है, कई मैन ऑफ द सीरीज के खिताब जीत चुके हैं और ये जी जान लगाते. आप खेल रहे हो ना तो ऑन रहने की जरूरत है और अच्छी फील्डिंग है. धारे के अंदर इन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की. 1 रन जाने दिया, 3 रन बचाए. रन संख्या फिलहाल 6 रन बगैर किसी नुकसान के. अरमान पलनाइक कॉम्बॉक्स एंड की तरफ से लेग स्टंप से बाहर गए. अंपायर ने पहले का अपील कर रहे, कई खिलाड़ी अपील कर रहे, दबाव बनाने की कोशिश है. नाजिम फकी का चेहरा देखिए, अमान बगदादी का चेहरा देखने जैसा है. और यूट्यूब पर जो कैमरामैन काम कर रहे हैं ना, बहुत अच्छा काम है. रन संख्या मिस्टर एक्स्ट्रा के साथ बढ़ती हुई फिलहाल 7 रन बगैर किसी नुकसान के. ऑन साइड पर फील्ड देख रहे हैं आप, 2 खिलाड़ी ऑन साइड पर बाहर गए. अच्छी गेंद, एक बार फिर कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया. इस गेंद को ऑन साइड की तरफ ड्राइव करते हुए स्क्वेयर की तरफ गेंद जाती हुई जब तक खिलाड़ी फील्ड करे, थ्रो करे तब तक 2 रन मुकम्मल. बाउंड्री लाइन पर से जब तक खिलाड़ी आए, फीड किया, थ्रो किया, तब तक 2 रनों के साथ इजाफा होने वाला है.
विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 9 रन बगैर किसी नुकसान के। समीर सावंत और राजत सबान, अरमान पन्नाइक, फुल टॉस गेंद है, कहां बकसने वाले ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी काफी दूर है, गैप के अंदर खेलते हुए वन बाउंस गेंद बाउंड्री के बाहर, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, एक जबरदस्त स्ट्रोक, 4 रन, मच नीडेड बाउंड्री। शुक्रिया। पहले ओवर के अंदर खर्चा हुआ तो चर्चा भी कर रहे हैं। एक्सपीरियंस कैंपर बंटी को आप देख रहे हो इस मैच के अंदर खेल रहे हैं। बंटी समान इस मैच के अंदर आपको खेलते हुए नजर आएंगे विलास स्ट्राइकर की तरफ से। और ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण है, कांटे की टक्कर वाला मुकाबला, रोचक मुकाबला, कौन जीतेगा कौन हारेगा ये भी देखना बहुत जरूरी है। और बंटी समान एक्सपीरियंस कैंप पर खेल रहे हैं तो चर्चा हो रही है। सुबह की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि खर्चा ज्यादा होगा। पहले ओवर में खर्चा अरमान पन्नाइक ने कुल मिलाकर 13 रन खर्च किए हैं। मुकाबला बहुत महत्वपूर्ण मोड़ पर गए, टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। 13 रनों का स्टार्ट गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर रत्नागिरी जिले के अंदर एक और स्टार का खिलाड़ी युवाओं के अंदर जिसका नाम अमान बगदादी, मैन फ्रॉम चिपलून। और इनके होम टीम की अगर बात की जाए तो ग्रामीण के अंदर ये अलोरे 11 अलोरे के अंदर खेलते हैं, अच्छे खिलाड़ी हैं, इनके ऊपर भी नजरें रहेंगी। कमेंट बॉक्स इनकी तरफ से पावर प्ले का ऊपर है, एक खिलाड़ी फ्लाइंग सेव, एक खिलाड़ी पॉइंट कैवा मिड ऑफ, स्लो ओवर गेंद थी, शॉर्ट पॉइंट की तरफ खेलते हुए खिलाड़ी है, खिलाड़ी पीछा कर रहे हैं, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, डीप में मौका नहीं है, 4 रन, खराब गेंद सही नसीहत, पहली गेंद पर चौका तबाह, गाने को समय मिलेगा। कर बढ़ते हुए बल्लेबाज राजा ने दूसरी ओवर की पहली गेंद पर चौबा, शानदार बल्लेबाज राजा ने पहले ओवर के अंदर भी दूसरी गेंद पर चौबा, अब जाकर दूसरी ओवर की पहली गेंद पर चौबा, ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया, मिस्टर स्टोक है, बाम में है, खिलाड़ी है, ले लिया कैच। राजा जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे उनका विकेट गिरता हुआ, पहले विकेट का पतन करता हुआ, पहली उम्मीद, पहला झटका, राजा समान बैक टू पवेलियन जाते हुए, पहली उम्मीद रुद्र स्पोर्ट चिपलून की टूटी हुई, 17 रनों पर पहला झटका, 17 का आंकड़ा इसीलिए नीलसन आंकड़ा माना जाता है। गाने के साथ वापस भी आएंगे, एक विकेट गिरा के राजा बैक टू पवेलियन। तो वह राजा फिलहाल 5 गेंदों का सामना किया, 9 रन बनाए और डकआउट की तरफ चले गए। पहली गेंद पर चौबा आया, दूसरी गेंद पर अमान बगदादी ने कहा यंगस्टर में मेरा नाम ऊंचाई पर है, रत्नागिरी जिले में युवाओं के अंदर मेरा नाम रैंकिंग में है और मैं भी खामोश नहीं रहने वाला हूँ। राजा का शिकार किया, राजा समान बैक टू पवेलियन चले गए। 9 रनों का योगदान इन्होंने दिया। नए बल्लेबाज मैदान के अंदर सुमित पाटिल, नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए सुमित पाटिल आए गए, 30 नंबर पर बैटिंग करने के लिए। पावर प्ले का ओवर चल रहा है, 6 ओवर का मुकाबला, 2 ओवर शुरुआत में पावर प्ले के ओवर है, मैंडेटरी पावर प्ले के मुकाबला बहुत अच्छा चलता हुआ, कांटे की टक्कर मैदान के अंदर है, रोचक मुकाबला मैदान के अंदर। एक खिलाड़ी आप देख रहे गली के स्थान पर, एक खिलाड़ी फिलहाल पॉइंट, एक खिलाड़ी कैवा, एक्स्ट्रा कैवा, मिड ऑफ, मिड ऑन साइड पर एक खिलाड़ी लॉन्ग ऑन और एक खिलाड़ी मिड विकेट। इस ओवर की अगली गेंद आने के साथ बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, दायरे के अंदर जो खिलाड़ी है तेजी के अंदर साथ ही से गेंद के पीछे जा रहे हैं। नाजिम फक्की को आप देख रहे हो मिड ऑफ की तरफ से पीछे की तरफ चले गए और इस गेंद को फील्ड करते हुए, जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 2 रन मुकम्मल। दोनों बल्लेबाज विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। 2 रनों के 7 रन संख्या में इजाफा। फिलहाल रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के पर 19 रन, 19 ऑन बोर्ड, 1 विकेट के नुकसान पर। कहानी का अगर देखा जाए दूसरा ओवर चल रहा है, 6 ओवर का मुकाबला, पहला पड़ाव चलता हुआ। रुद्र स्पोर्ट्स ने टॉस जीतने के बाद इस मैच के अंदर बैटिंग करने का फैसला किया। ओवर द विकेट, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, गजब का स्ट्रोक है, घुटना टेक, तमाशा देख, ब्यूटीफुल शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर, शानदार स्ट्रोक, 6 रन। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट।
माल का था, अपना बैलेंस पिछला पैर डाउन कर दिया, ऑन साइड की तरफ एक जबरदस्त स्ट्रोक है, जबरदस्त स्ट्रोक, तारीफ करनी होगी। कम खर्चा भरपूर चर्चा, सुमित पाटिल, आई महाकाली शिरगांव, दमदार खिलाड़ी है। अमान बगदादी का स्वागत किया। रन संख्या 25, एक विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, गेंद शॉर्ट फाइंड की तरफ ट्रैवल होते हुए बल्ले के निचले स्टेप पर लगने के बाद गेंद पीछे की तरफ गई है, एक रन के साथ इजाफा। दूसरा ओवर चल रहा है, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 26। इस ओवर के अंदर अभी भी फिलहाल अब तक अगर बात की जाए तो 5 गेंदें भी गए और 5 गेंदों में अमान बगदादी ने 13 रन खर्च किए हैं। पहले ओवर के कहानी अरमान पल्लाइक जिनके खिलाफ 13 रन आए थे, मगर इन्होंने अब शिकार भी किया है। अमान बगदादी ने शिकार किया है, एक विकेट चटका है। राजा चौहान 9 रनों का योगदान देके डकआउट के अंदर भारी तादाद में दर्शक भी गए, इनका भी स्वागत है। यूट्यूब पर भी भारी तादाद में दर्शक रुद्र और विलास स्ट्राइकर का मैच देख रहे हैं। छोटे गेंद थे, कमजोर गेंद थे, ऑन साइड की तरफ कहते हैं डीप फाइंड एक में कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए समीर छोटा तीर वार करे गंभीर, छोटा कद है, एक जबरदस्त स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर 6 रन, ब्यूटीफुल शॉट। सावन की अगर बात की जाए तो छोटा कद है, छोटा तीर वार करे गंभीर, एक जबरदस्त स्ट्रोक, छोटे कद के खिलाड़ी, क्या कमाल का स्ट्रोक, आखिरी गेंद पर छक्का अमान बगदादी। और इस ओवर में अमान बगदादी ने कुल मिलाकर 19 रन खर्च किए। अरमान पल्लाइक की बात की जाए तो इन्होंने 13 रन का ओवर किया था, खर्चा ज्यादा हुआ है, 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 32, एक विकेट के नुकसान पर। कहानी के 2 ओवर समाप्त हुए गए, खर्चा ज्यादा हो रहा है तो चर्चा भी हो रही है। सभी खिलाड़ी अपने अपने जगह पर जाएंगे। पावर प्ले का ओवर 2 ओवर शुरुआत में समाप्त हुए, उसके बाद अब जाकर फील्डिंग की जमावट भी लगा रहे हैं। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, बट दर्शक भारी तादाद में भी इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं। और ये टूर्नामेंट रुद्र स्पोर्ट्स चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुसद्दिक आ रहे हैं। अपनी से पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइकर इन पर सुमित पाटिल, इनका बल्ला बोल रहा है, एक जबरदस्त खिलाड़ी, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। आड़े बढ़ने का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ कहते हुए डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी है, जब तक फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल, अच्छा थ्रो आ रहा है। 1 रन के 7 रन संख्या में इजाफा। फिलहाल स्कोर का तीसरे ओवर के अंदर 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपलोन, और दूसरी तरफ फील्डिंग करने वाली टीम विलास स्ट्राइकर की टीम आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुसद्दिक को बुलाया गया। विलास स्ट्राइकर की तरफ से आप देख रहे हैं एक जबरदस्त खिलाड़ी मुसद्दिक फक्की, अपने बॉडी मार पर स्ट्राइकर गेंद पर छोटे कद के खिलाड़ी सबीर साबन, ये अच्छे खिलाड़ी है, हरफन मोहल्ला खिलाड़ी है, जबरदस्त खेल करना जानते गए, टैलेंटेड खिलाड़ी है। दायरे के अंदर एक बार फिर देखे 3 खिलाड़ी, ऑफ साइड पर, ऑन साइड पर दायरे के अंदर 1 खिलाड़ी, गेंदबाज और विकेट कीपर को पकड़ के 6 खिलाड़ी अंदर। उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, स्क्वायर की तरफ खिलाड़ी है, ले लिया कैच, दूर भेजना चाहते थे, हाथ में चली गई है, विकेट का पतंग होता हुआ, शिकार होता हुआ, दूसरा विकेट गिरा है, मुसद्दिक को सफलता मिली, गॉन। खरा सही नसीहत दे नहीं पाए मुसद्दिक, एक बार फिर लेग स्टंप को पकड़कर गेंदबाजी कर रहे थे, ऑन साइड पर खेलने की कोशिश थी। आउट होने वाले खिलाड़ी आप देख रहे हैं समीर, बैक टू पवेलियन, लेफ्ट हैंडेड खिलाड़ी आउट होकर, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ चले गए। समीर की पारी आपने देखी, 13 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया, 1 चौका और 1 छक्का लगाकर डकआउट के अंदर गए। तालियां बज रही समीर के लिए। नए बल्लेबाज लेफ्ट हैंडेड बल्लेबाज आउट होने के बाद अब जाकर नए बल्लेबाज भी मैदान के अंदर, चौथे नंबर पर लेफ्ट हैंडेड खिलाड़ी बल्लेबाज ओमकार बोरे,
बैटिंग करने के लिए आएंगे। मुसद्दिक गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या फिलहाल तीसरे ओवर के अंदर 33 रन, 2 विकेट के नुकसान पर सुमित पाटिल एक तरफ से अब जाकर टीम का किला लड़ा रहे, यानी टीम का अब जाकर टोटल को बढ़ाने की कोशिश एक तरफ से सुमित पाटिल की चल रही। इनको साथ देने की जरूरत है, साथ देना बहुत जरूरी है, साझेदारी होना बहुत जरूरी है। मुकाबला एक बार फिर बहुत अच्छा है। इस ओवर की अगली गेंद आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ कहते हैं स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन के दीवाने, दर्शनीय स्ट्रोक गेंद बाउंड्री के बाहर आने के साथ पहली गेंद पर छक्का दबा। देखिए एक बार नहीं बार बार देखिए, 1000 बार देखिए, क्या कमाल का स्ट्रोक। ओमकार मोरे बता रहे हैं मैंने ग्रामीण के अंदर मैन ऑफ द सीरीज में टू व्हीलर बाइक क्यों ले रही है, और इनका स्ट्रोक कमाल का था। क्या स्ट्रोक, क्या स्ट्रोक, 6 रन आए हैं, जबरदस्त स्ट्रोक, पूरी तरीके से लपेट लिया और जड़ दिया, पढ़ लिया और जड़ दिया। ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस बैट्समैन, आने के साथ इरादे स्पष्ट है, और ये ग्रामीण के शेर है, शेर की झलक सबसे अलग। रन संख्या फिलहाल 39। मुसद्दिक का स्वागत हुआ, मुसद्दिक फक्की, ये अच्छी गेंद थी, बैक टू बॉर्डर एक बार फिर खेलने की कोशिश थी, मगर फॉलो थ्रू के अंदर बहुत अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। मुसद्दिक फक्की वापसी कर रहे हैं, वापसी का बिगुल बजाना होगा। तीसरे ओवर के अंदर रन संख्या फिलहाल 39, 2 विकेट के नुकसान पर रुद्र स्पोर्ट्स चिपलून। विकेट कीपर में तब्दीली आते हुए विकेट कीपर बंटी चौहान, या अच्छी कहना एक बार फिर वही स्टाइल में, कॉपी बुक स्टाइल में, ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर ब्यूटीफुल शॉट लगा, 2 6 डायरेक्ट छक्का, ब्यूटीफुल शॉट। स्टाइल देखिए एक बार फिर चले गए, पूरे क्रीज की घेरे का इस्तेमाल किया, गिर गए, लड़ रहे हैं, झगड़ रहे हैं, इनको पता गए गिरना भी गए, लड़ना भी गए, झगड़ना भी है, मगर हार नहीं माननी है। क्या बल्लेबाजी, ओमकार मोरे, बाबा मोरे, 2 छक्के कॉपी को स्टाइल में लगाए, सेम अंदाज के साथ, सेम दिशा के अंदर, और जबरदस्त बल्लेबाजी। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 45 रन। तीसरे ओवर के अंदर धुआंधार बल्लेबाजी, विलास स्ट्राइकर के खिलाफ इनका बल्ला बोल रहा है। फिलहाल ओमकार मोरे 3 गेंदों में 12, सुमित पाटिल 4 में 10। आड़े बल्ले का इस्तेमाल किया, वाह भाई वाह, शानदार, दमदार, वजनदार, और यह बंदा क्लास है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, तीसरा छक्का ओमकार बल्ले ओमकार के बैट से निकलता हुआ स्क्वायर लेग बाउंड्री के बाद ब्यूटीफुल शॉट, 6 रन। क्या बल्लेबाजी चल रही है, दमदार स्ट्रोक है, शानदार। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, और जमकर पिटाई है, दोनों तरफ से बल्लेबाजी। 51 रन, 3 ओवर का खेल समाप्त है। 51 विकेट की अगर बात की जाए तो फिलहाल विकेट अब तक 2 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम रुद्र स्पोर्ट्स टॉस जीता, और इन्होंने कहा पहले बल्लेबाजी करना पसंद करेंगे, फ्री माइंड के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। 51 रन यानी बहुत बड़ी रन संख्या बनाई। पहले ओवर के अंदर 13 रन आए, उसके बाद 19 रन वाला ओवर अमान बगदादी, उसके बाद इस ओवर के अंदर फिलहाल अब जाकर 19 रन फिर से एक बार आए, यानी बहुत महंगा ओवर कर रहे हैं तीनों गेंदबाज। अरमान पन्नाई की बात की जाए तो इन्होंने एक अच्छा ओवर किया था, 13 रन दिए, उसके बाद 19 रन वाला ओवर अमान बगदादी, उसके बाद मुसद्दिक फक्की को आपने देखा इस ओवर के अंदर 19 रन खर्च करके गए हैं। 3 ओवर का खेल समाप्त है, रन संख्या 51 रन। वापसी करने की जरूरत है, गेंदबाजों को इस मुकाबले में वापस आने की जरूरत है। गेंदबाजी करने वाली टीम विलास स्ट्राइकर जो कि अब जाकर दबाव के अंदर आई है, क्योंकि खर्चा बहुत ज्यादा हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक अपने ओर से पहला, टीम की ओर से चौथा ओवर लेकर चौथे नए गेंदबाज का इस्तेमाल अब जाकर फील्डिंग करने वाली टीम विलास स्ट्राइकर के कर रही है। ऑन साइड पर पहली भी फील्ड है, पहली गेंद लेकर ओवर द विकेट सुमित पाटिल के लिए शानदार गेम, शानदार गेम, टप्पा बिल्कुल सही है। चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी है, टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर नाजिम फक्की के हाथ में जाते हुए
कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, रन की कोई गुंजाइश नहीं है। बल्ला हवा में घुमा, गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्ताने में। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब रुकी हुई है 51 रन 2 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम आप देख रहे रुद्र स्पोर्ट, चौथा ओवर चल रहा है, ओवर द विकेट। कदमों का इस्तेमाल किया था, अक्रॉस द स्टंप आके ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, अलोंग द कारपेट खेलते हुए राज गेंद के नीचे आते हुए फीड करते हुए तब तक 1 रन मुकम्मल किया। और बल्लेबाज ओमकार मोरे का बल्ला बोल रहा है, इन्होंने पिछले ओवर के अंदर 3 छक्के लगाए हैं, तो इनको ज्यादा स्ट्राइक देने की कोशिश रहेंगी। इनका बल्ला माशाल्लाह बोल रहा है, और कॉपी बुक स्टाइल के अंदर जो इन्होंने स्ट्रोक लगाए ना, वो देखने जैसे थे। पूरी तरीके से लपेट लिया, क्रीज की गहराई का इस्तेमाल अच्छा किया था। अब जाकर ओमकार मोरे ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक, छोटे गति के खिलाड़ी ऑन साइड पर फेडी हुई फील्ड आप देख रहे हैं, 5 खिलाड़ी ऑन साइड पर, राउंड द विकेट। बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, पहले मन बना लिया था, ऑन साइड पर गेंद आ गया, गेंदबाज ने पढ़ लिया था। अच्छे लोग अच्छी किताबें समझ में नहीं आते, और गेंदबाज विवेक ये अच्छे गेंदबाज है, इनके खिलाफ खेलना है, इनको पढ़ने की जरूरत है, इनको रीड करने की जरूरत है। और गेंदबाज ने इस गेंद के ऊपर बल्लेबाज को रेड किया गया, क्योंकि इसके पहले के ओवर के अंदर ओमकार मोरे ने ऑन साइड पर सभी स्ट्रोक खेले थे, और उस तरीके से गेंदबाजी भी अच्छी चल रही है। अब जाकर वापसी कर रहे हैं, रन संख्या 52 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी लेग स्टंप से बाहर जा रही है, अंपायर का सिग्नल वाइट बॉल का आता हुआ मिस्टर एक्स्ट्रा, लेग स्टंप से बाहर गए हैं अंपायर नीलेश टेरोकर, व्हाइट बॉल का सिग्नल देते हुए मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या फिलहाल 53 रन 53 बने गए 2 विकेट के नुकसान पर। विवेक अब जाकर दिशा से भटक रहे, लाइन से भटक रहे, लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके। टूर्नामेंट बहुत अच्छा चल रहा है, रुद्र स्पोर्ट्स चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 दूसरा साल है, कमाल है, बेमिसाल है, शानदार गेम। वेस्टहैम स्टोक के हवा में गए, तारामंडल में क्या क्या छोड़ने वाला गए, ओ अमान बगदादी थे, इनके हाथों से कैच छूट गया, पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। कैच नहीं, आप आपके ओनर का सपना तोड़ रहे हो। और गलती किसने की है, अमान बगदादी से गिनती हुए गए। बड़ा मंच है, बड़े मंच पर एक बार फिर गलतियां करोगे तो बैकफुट पर आना पड़ेगा। बड़े मंच पर एक बार फिर आपको पूरा 100% देने की जरूरत है। और कई है भाई, कई ऐसे बार आपको लगता है कमेंट्री बॉक्स से कहना बहुत आसान है, करना मैदान के अंदर बहुत मुश्किल। ईश्वर के अगले गेंद ओवर द विकेट, शानदार गए, बल्ला हवा में घुमा, ऑफ टर्म के बाहर गए, गेंदबाज एक बार फिर बल्लेबाज को रीड कर रहे गए, ज्यादा बाहर की तरफ जा रहे तो बाहर की तरफ गेंदे कर रहे गए। सुमित पाटिल ऑन साइड पर हल्ला बोलने की कोशिश कर रहे हैं, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं। इस ओवर के अंदर रन संख्या को रोक लगाया गया है 54, 54 रन बनेंगे 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर के अंदर फिलहाल अभी तक 3 रन आए हैं। हमारे साथ स्कोरर आप देख रहे हैं प्रथमेश गजमल, बहुत अच्छा काम कर रहे हैं। इस ओवर के अगली गेंद ओवर द विकेट, शानदार गए, सुमित के कानों को हाई बाय कहती हुई गेंद गई है। और कहा एक बार फिर विवेक की इस गेंद ने कहा ये आरपीएल है, आरपीएल सीजन 2 चल रहा है, आपको खामोश करना ये हमारा काम है। ओवर की समाप्ति होती हुई इस ओवर के अंदर 3 रन वाला ओवर, नपीतुली गेंदबाजी, गेंदबाजों ने वापसी का बिगुल बजाया गया। 4 ओवर का खेल समाप्त, 54 रन 2 विकेट के नुकसान पर रुद्र स्पोर्ट्स चिपलन। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। खिलाड़ी का स्वागत है, आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग। पहले दिन आपने देखा बहुत अच्छा प्रदर्शन सभी टीमों का रहा, उसके अंदर 2 टीमों ने आगे जगह बनाए, आरके 11 रत्नागिरी और विश्व 11। उसके बाद दूसरे दिन रहीम 11 खेड और प्रतीक 11 चिपलन, ये दूसरे दिन की टीम है। आज का तीसरा दिन इस टूर्नामेंट का, अपने ओर से दूसरा टीम की ओर से 5वां ओवर लेकर अरमान पल्लाइक आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड पर दमदार स्ट्रोक, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर। इस पारी का ओमकार मोरे के बल्ले से यह 4था स्ट्रोक, छक्का दबा, जबरदस्त बल्लेबाजी, गोइंग एंड गॉन। गाड़ी का समय
अब ओमकार मोरे यही कह रहे, कमेंट्री बॉक्स से मेरी तरफ चर्चा हो रही है और मैन ऑफ द सीरीज में ग्रामीण में मैंने पहले मैन ऑफ द सीरीज के अंदर बाइक ली है और ये खिलाड़ी अब जम करके रहे, चौथा छक्का लगाया, रन संख्या 60 पर पहुंची। अरमान पल्लाइक का स्वागत हुआ ऑन साइड की तरफ खेलते हुए, लॉन्ग ऑन की तरफ गेट अलोंग द कारपेट आली प्रयाग जादव वहां पर है, अच्छी फील्डिंग, जब तक थ्रो आएगा तब तक 1 रन मुकम्मल, अच्छा थ्रो आया बाउंड्री लाइन पर, अच्छी फील्डिंग प्रयाग जादव, रन संख्या फिलहाल 1 रन के साथ 5वां ओवर चल रहा है। स्कोर कार्ड अब जाकर 61, 2 विकेट के नुकसान पर 5वें ओवर की कहानी। अरमान पल्लाइक पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल। ओमकार मोरे फिलहाल 8 गेंदों का सामना के 26 रन बनाए, जिसके अंदर 4 छक्के लगाए गए। सुमित पाटिल थोड़ा सा धीमा खेल रहे हैं, 8 गेंदों में 11 पर। ओवर द विकेट कॉम्बॉक्स एंड की तरफ से टप्पा काटने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए, गेंद मिड विकेट के खिलाड़ी राज जब तक फीड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल करने का मौका है। अब जाकर देखिए पहली गेंद पर छक्का आया, उसके बाद सेंसिबल क्रिकेट भी चल रहा है। ऐसा नहीं है आपको हर गेंद पर छक्का लगाना है, सिंगल डबल से भी बात बन सकती है, रन बनाने की जरूरत है और अच्छा मुकाबला चल रहा है या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता आपण बघितलं तर सन्मान्य आदरणीय व्हाइट बोर्ड का सिग्नल आया गया, अंपायर हमारी तरफ जुट रहेंगे। या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता अजून एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्यांना क्रिकेटचा छंद आहे, क्रिकेटची आवड आहे, स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचं निश्चित एक आवड असते आणि निवड या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा भरली होती। मैत्री चषक जे स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे शिलेदार या ठिकाणी त्यांचं स्वागत षटकारनं ओमकार मोरेने केलं आहे। अब्दुल्लाभाई पटाईत साहेबांचं स्वागत एक षटकारनं केलं जातोय, गाड्याला संधी मिळणार आहे, चेंडू सीमा पार षटकार। ओमकार मोरे बाबा मोरे मैदान के अंदर दहाड़ रहे हैं, मैदान के अंदर एक तूफान आया है, एक आंधी आई है, एक जलजला आया है और उसका नाम ओमकार मोरे है। क्या कमाल की बल्लेबाजी, ईश्वर के अगली सामने की तरफ है, कमाल का स्ट्रोक है, खिलाड़ी है राज है, अच्छी फील्डिंग, तालियां बननी चाहिए, जबरदस्त फील्डिंग, राज क्या फील्डिंग कर रहे हैं, कमाल की फील्डिंग है राज, अच्छी फील्डिंग, गेंद अंदर की तरफ लाए, करीबी मामला था, लगभग 6 रन जा सकते थे मगर बहुत अच्छी फील्डिंग, 1 रन के साथ इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 70 रन बनेंगे। अरमान पल्लाइक भी इस ओवर के अंदर महंगे साबित हुए, इस ओवर के अंदर भी बल्लेबाजों ने जमकर मेला लूटा है, दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज। ओवर द विकेट टप्पा खाने के बाद एक बार फिर गेंद पीछे की तरफ जा रही है, देखना है खिलाड़ी पीछा कर रहे, क्या रोक पाएंगे, गेंद को रोक नहीं पाएंगे, लॉन्ग स्टॉप रीजन में जाते हुए 4 रनों का इशारा होता हुआ, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, नसीब का सहारा, भाग्य का सहारा, 4 रन मिलते हुए गाने को मौका मिलेगा। आजच्या या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये पुनश्च एकदा आपण बघतोय या महत्वाच्या मॅच करिता सन्माननीय आदरणीय अब्दुल्लाभाई पटाईत साहेबांचं आगमन झालंय। अब्दुल्लाजी आपल्या मनापासून एक स्वागत आहे। सन्माननीय आदरणीय अब्दुल्लाभाई पटाईत साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत रुद्र स्पोर्ट चिपळूणच्या वतीनं आणि त्याचबरोबर चॅम्पियन सुपर लीगच्या वतीनं जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं। दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 74 धाबा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठा मॅच। रुद्र स्पोर्टनं पहिला मॅच गमावलाय, 81 धावांचा त्यांना पाठलाग करायचा होता, तो पाठलाग करता आला नाही आहे। आता मात्र दुसरा मॅच विलास स्ट्रायकर बरोबर आहे आणि विलास स्ट्रायकरनं पहिला मॅच जिंकला आहे। खूप मोठा मॅच, प्रेक्षक वर्गाने केलेली गर्दी, आज सुट्टीचा दिवस, सोमवारचा दिवस आहे, अनेक प्रेक्षक इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। ग्रामीणचा अर्थातच एक वाघ ज्याला म्हटलं जातं तो ओमकार मोरे मैदानामध्ये धाडतोय, 10 बॉलमध्ये त्यानं 33 धावा काढलेत। गोलंदाजी मार्कवर विवेकला पुन्हा एकदा आणण्यात आले, राऊंड विकेट, पहिला बॉल यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर, कॉमेंट्री बॉक्सच्या वरून षटकार। ओमकारनं म्हटलंय तुम्ही थैंक यू बाबलिया। एक बार फिर देखिए ओमकार मोरे कह रहे हैं आप मेरी बार बार चर्चा कर रहे हो, मेरी तारीफ कर रहे हो, तो आपको भी निराश करने वाला नहीं। क्या छक्का लगाया है, क्या टाइमिंग है और क्या अंदाज के साथ कर रहे हैं। राजा के चेहरे पर खुशी का कोई ठिकाना नहीं है,
क्या कमाल के बल्लेबाजी, रन संख्या अब जाकर 80 पर पहुंचे हैं। पहले मैच के अंदर 81 का टारगेट था, अब जाकर 80 रन यहां पर बन चुके हैं। गेंद अगर चली जाती है तो नई गेंद दी जाएगी, इस बात को भूलना नहीं है। विवेक का स्वागत ओमकार मोरे ने किया। ईश्वर की अगली गेंद राउंड द विकेट, उड़ा आसमान की तरफ, देख घुमा के, शानदार स्ट्रोक है, दमदार स्ट्रोक है। खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन के दीवाने, ताली बजाने का मौका। गेंद बहुत के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट, लगा तो 6, गोइंग इन बॉट। शुक्रिया ओम, ऐतिहासिक मैदान है। ओमकार मोरे ने क्या किया, 45 पर खेले, उसके अंदर 7 छक्के लगाए, 42 रन छक्कों के साथ बनाए हैं और लगातार 3 छक्के लगाते गए। तो अब्दुल्ला भाई पटाई इनकी तरफ से 500 का इनाम है, इनामी राशि ऑन। ग्रामीण के सबसे अच्छे खिलाड़ी गए और ओमकार मोरे ने कमेंट्री बॉक्स को भी निराश नहीं किया, दर्शकों को भी निराश नहीं किया। इन्होंने कहा आप मेरी लगातार ग्रामीण का सबसे बड़ा हीरा कह रहे हो, मैं आज खेल कर बताऊंगा। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 86 पर पहुंचे गए। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद शरीर पर टकराने वाली गेंद, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं हुआ, गेंद टप्पा खाने के बाद शरीर पर टकराई है। क्या अर्धशतक बनेगा? रन बनाने के मौके बार बार नहीं आते गए और ये बड़ा मंच है, बड़े मंच पर एक बार फिर 45 रनों पर खेल रहे गए। क्या 50 बनने वाली है? पहला अर्धशतक बनेगा इस टूर्नामेंट का, ये भी देखना बहुत जरूरी है। 13 गेंदों में 45 पर, ओवर द विकेट। शानदार है, टप्पा खाने के बाद शरीर पर लगने के बाद गेंद पीछे की तरफ जा रही है। खिलाड़ी जब तक फीड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। साझेदारी क्या कमाल की देखने के मिली। 87 सुमित पाटिल और ओमकार मोरे, इनके बीच में साझेदारी कमाल की। रन संख्या फिलहाल आप देख रहे, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के बाद 87 रन, 2 विकेट के नुकसान पर। आखिरी 2 गेंदें बची है। सुमित पाटिल ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक 5वीं गेंद लेकर आड़े बल्ले का इस्तेमाल किया। ऑन साइड की तरफ गेंद जाती है अलोंग द कारपेट। जब तक खिलाड़ी गेंद को फीड करते, थ्रो करते, तब तक 1 रन मुकम्मल होता। 46 रनों पर खेलने वाले खिलाड़ी आप देख रहे हैं, 14 गेंदों का सामना किया, 46 रन बनाए। पहले पारी का खींच चल रहा है, टीम का टोटल 88 पर पहुंचा, 88, लॉस ऑफ 2 विकेट। इसीलिए मैं बार बार कहता हूं, घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का और क्रिकेट में पार्टनरशिप का बहुत ज्यादा महत्व है। बिन बादल बरसात नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती है, चांद के बिना रात नहीं होती, और ओमकार और सुमित के बिना अच्छी साझेदारी नहीं हो सकती। एक जबरदस्त साझेदारी मैदान के अंदर। क्या 50 रन बनेंगे? अर्धशतक बनेगा क्या? ऑन साइड पर कहते हुए गेंद स्क्वायर की तरफ जा रही है। पहला रन मुकम्मल करते हुए तेजी के साथ दूसरे गेंद वापस आना पसंद करेंगे और अब जाकर 48 रन यहां से बनाए हैं। बल्ले से 48 रन ओमकार मोरे ने बनाए, नॉट आउट रह गए। एक जबरदस्त इनिंग, तालियां बननी चाहिए। अगर बैटिंग अच्छी लगी तो तालियों की गूंज मैं सुनना चाहता हूं। आवाज से उड़कर बाहर जाए उससे हुक्म का उसे एक बार फिर छक्का कहते हैं। हवा से उड़कर बाहर जाए उससे छक्का कहते हैं और पारी में पलटवार लाए उससे हुक्म का एक का। बाबा मोरे, ओमकार मोरे कहते हैं। रन संख्या फिलहाल ये देखिए आपके स्क्रीन के ऊपर, 15 गेंदों में 48 रन, जिसके अंदर सबसे ज्यादा छक्के इस खिलाड़ी ने लगाए हैं। 7 छक्के लगाए गए, 42 रन इन्होंने छक्के के साथ बनाए गए, सिक्सर लगाए गए। 7 सिक्सर लगाने का काम ओमकार मोरे ने किया। टीम का टोटल देखेंगे, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 90 बने, 91 का टारगेट इस मैच के अंदर सेट बाग है। 90 रन बनेंगे, 91 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के। विलास स्ट्राइकर को जीतना गए तो आपको 91 रन बनाने होंगे। एक लाइन के साथ अब जाकर बाहर की तरफ भी आ रहे हैं। बहुत अच्छा मुकाबला विलास स्ट्राइकर बनाम दूसरी तरफ अगर बात की जाए, फिलहाल रुद्र स्पोर्ट ने टॉस जीता। बैटिंग करते हुए आपके स्क्रीन के ऊपर 36 गेंदों में 90 रन बनाए, 91 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया। विलास स्ट्राइकर को जीतना है, 36 गेंदे 91 रनों की जरूरत है। www.tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर जितने दर्शक जुड़े हुए ना, उनका भी स्वागत है, क्योंकि बहुत अच्छा टूर्नामेंट है, बहुत अच्छा मुकाबला है और कई दर्शक यूट्यूब पर इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत करते हैं। कई दर्शक इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं, कई दर्शक एक बार फिर अपना आज का छुट्टी का दिन आनंद से बिता रहे हैं इस टूर्नामेंट को देखकर। ये टूर्नामेंट रत्नागिरी का एक जबरदस्त टूर्नामेंट, रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट 2025 की कहानी, चैंपियन सुपर लीग RPL
आज के दिन का ये चौथा मुकाबला, जबरदस्त मुकाबला इस टूर्नामेंट के अंदर। आप देख रहे हैं जगूर दलवी और जुनेद मेमन भी पहुंचेंगे, इनका भी स्वागत है। जुनेद मेमन आपका स्वागत है, जगूर दलवी आपका भी स्वागत है। मैच की तरफ जाएंगे। पहला पड़ाव 36 गेंदों में 90 रन रुद्र स्पोर्ट ने बनाए। 91 रनों का टारगेट इस मैच के अंदर सेट हुआ गया और धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर आने वाली टीम रुद्र स्पोर्ट की गए। पहले पड़ाव में बल्लेबाज सरदार बने गए, क्या दूसरे पड़ाव में बल्लेबाज सरदार बनेंगे या गेंदबाज असरदार होंगे, यह भी देखना बहुत जरूरी है। अब माइक्रोफोन के ऊपर बाबलिया जादव की अगली आवाज रहेंगी। मैं यहीं पर रुकने वाला हूं, एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के बाद दूसरे पड़ाव की तरफ भी जाएंगे। थँक्यू डीजे। येस, आपण पाहण्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्या आपण पाहिली होती। मागच्या सामन्यात 48 रोशनने सुरेख कामगिरी केली, तर 6 षटकार मारले होते। त्यानंतर आज या स्पर्धेत एकापेक्षा एक दिग्गज रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत एका बॅट्समनच्या बॅटमधून एका इनिंगमध्ये 6 षटकार आपण पाहिले होते। इथे बघा, बावा मोरे आपण पाहिलं तर पंचकृषीचा हा खेळाडू याने एका इनिंगमध्ये 7 षटकार मारलेत आणि हे देखील रेकॉर्ड मोडलं आहे। आणि इथे त्याने देखील 48 धावा केल्या आहेत। साहिल चव्हाण सावर्डेचा ह्याने देखील या स्पर्धेमध्ये 47 धावा केल्यात। अद्यापही जवळ गेलेत 50च्या, परंतु 50 धावा आतापर्यंत कोणत्या खात्यात नाही आहेत। हॅट्रिक देखील नाही आहे। पाहूया, इथे 90 धावा झाल्यात, 91 धावांचं बिग टार्गेट आहेत। आणि या स्पर्धेतील आणखीन एक रेकॉर्ड आहे मित्रांनो, या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर रहीम 11 खेड या संघाने इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्या त्यांची होती 92। इथे आपण पाहिलं तर ह्यांनी 90 केल्यात। चांगली मोठी धावसंख्या आहे। धावांचा पाठलाग करताना इथे मात्र काय घडणार पाहूया। पंच मैदानात विक्रम उर्फ गोट्या बसले, निलेश टेरोकर यांना पाहतोय। रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 दिवस 4 अत्यंत महत्त्वाची लढत रुद्र स्पोर्टसाठी, कारण पहिला सामना मोठ्या धावसंख्येने ते पराभूत झाले। तिथं मात्र नेट रन रेट देखील अत्यंत महत्त्वाचा असेल रुद्र स्पोर्टसाठी। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर असलेला संघ विलास स्ट्रायकर या संघाने पहिला सामना जिंकला आहे आणि त्यानंतर त्यांच्यासाठी देखील ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे। तर आजच्या सत्रातील आणखीन एक दर्जेदार संघ आपण पाहिलं तर नील नाईट गुहागर संघाने 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि हा संघ मित्रांनो मोठ्या धावसंख्येच्या फरकाने ह्यांनी दोन्ही सामने जिंकले आहेत। आणि आजच्या पॉईंट टेबल्समध्ये आपण पाहिलं तर टॉपवर असणारा संघ नील नाईट गुहागर, परंतु गुणांची लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला रुद्र स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला नक्कीच विलास स्ट्रायकर। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय बावा, ज्याने आग ओतणारी फलंदाजी केली। मी सुरुवातीलाच पहिल्याच सामन्यात सांगितलं होतं की बावा हा पंचकृषीचा बाईकमॅन आहे, तदनंतर बावाला तुम्ही फक्त गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहू नका। तर कित्येक अशी मैदान आहेत त्याच्यावरती त्याने गोलंदाजी तर केलीच, परंतु फलंदाजीमध्ये एक हाती आपल्या संघाला सामने देखील जिंकून दिलेत। त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं मागच्या सामन्यात। सुमित पाटीलने देखील सुरेख फलंदाजी केली, 17 धावांचं योगदान दिलं। पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला होता, कमबॅक केलाय आणि हा त्याचा फॉर्म पुढील सामन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जाऊया, बाबा सज्ज झालाय स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रयाग। प्रयागच्या बॅटमधून निघालेला फटका। इथे आपण पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये समीर इंगावले कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये। पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, हाफ बॉल स्वरूपाचा चेंडू होता, अमिश दिलं होतं आणि नक्कीच जाळ्यामध्ये ओढलंय बावाने। अप्रतिम फलंदाजी, त्यानंतर काय सुरुवात केली, जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट ऑलराऊंडर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। युवा टॅलेंट बावा मोरे, यस विकेट गिरतावा डीजे। पहिली बॅटर मैदानामध्ये राजला आपण जाताना पाहतोय। राजला अधिराज्य गाजवावे लागेल। पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात झाली होती समीर 13, तदनंतर राजाने 9 धावा केल्या। तदनंतर जी पार्टनरशिप आपण पाहिली ती देखील या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप झाले आजच्या सत्रामध्ये। जी आतापर्यंत 3 दिवसामध्ये रेकॉर्ड होती ती रेकॉर्ड मात्र आजच्या सत्रामध्ये मोडून काढण्यात आले। चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि षटकार चौकारांची आदर्शबाजी पहिल्या मॅचपासून आपण पाहतोय।
इथे मात्र पाहिलं तर मेंटेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय सर्कलच्या बाहेर राजसाठी आपण पाहिलं तर मिड विकेट माफ करा काऊ करण्याच्या दिशेने खेळाडू समीर इंगावले असेल तर दुसऱ्या बाजूला लॉंगॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी असेल म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल स्ट्राईकवर असेल तो प्रथमच इथे मात्र राज. पुढचा चेंडू बावाचा इथे मात्र सुरेख फटका चेंडू जातो वन बाउन्स सीमा रेखा पार येतोय राजच्या बॅटमधून दमदार असरदार RPL चौकार डीजे. यस अशाच प्रकारचं तुफान मैदानात येणं फार गरजेचं आहे कारण तुम्हाला करायचे 91 धावा सुरेख संगीत आपण ऐकतोय स्वराज्य साऊंडच्या माध्यमातून राज माफ करा राहुल लोटेकरच्या माध्यमातून धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते धावसंख्या 5 बाबा सज्ज झाले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक चांगल्या प्रकारचा डॉट चेंडूची सांगता मात्र होते कारण इथे आपण पाहिलं तर जवळजवळ प्रति षटकामागे आस्किंग रेट आपण पाहिलं तर धावांच्या सरासरी बनवावी लागेल प्रत्येक षटकात 15च्या सरासरीने धावा करावे लागतील धावांचा पाठलाग करायचा असेल. इथे मात्र एक गडी बाद 5 सुरेख गोलंदाजी आतापर्यंत बावा आपण पाहतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे बघा इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शफल लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप फाईन लेगच्या दिशेने परंतु पुन्हा एकदा बावाने चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय बॅटचा किनारा घेतोय नक्कीच इथे मात्र स्लिपमध्ये कोणत्या प्रकारची चूक होत नाही आहे. पुन्हा एकदा बावाने जशी आग उठणारी फलंदाजी केली होती इथे मात्र गोलंदाजीमध्ये देखील पहा पहिल्या षटकात बाद केलाय राज बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे फलंदाज बाद होतोय आणि म्युझिक देखील वाजतंय. इथे आपण पाहिलं तर साहजिक आहे कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तेव्हा प्रतिस्पर्धी संघ एक मोठं टार्गेट आपल्या समोर असतो तेव्हा आक्रमण की आक्रमण जेव्हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकात 15 धावांची सरासरी आवश्यक असते तेव्हा त्यांना ठाऊक असतं की पॉवर प्लेच्या षटकात आक्रमण करणं फार गरजेचं आहे परंतु बघा बावाला देखील ठाऊक होतं की पॉवर प्लेमध्ये आक्रमण होणार परंतु त्याने ज्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी केले सुरेख गोलंदाजी आहे सुरेख दिवस बाबासाठी लक फॅक्टर देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो कोणा एका खेळाडूचा कधी दिवस असला तर नक्कीच सर्व काही गोष्टी त्याच्या बाजूने घडतात. आज मात्र दिवस बाबाचा लक्की दिवस सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. तेजस सैतवडेकर नवीन फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहतोय सज्ज झालाय पुन्हा एकदा बाबा षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर सीमा रेखा पार आर पार येतोय बिग आउट ऑफ द पार्क षटकार. यस डी वर्णन केलं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद तदनंतर चौकार डॉट विकेट षटकार कब्बी खुशी कब्बी गम असं षटक आपण पाहतोय कधी आक्रमण कधी विकेट. सैतवडकरनी काय स्वागत केलंय तेजसने जबरदस्त तेजस एक्सप्रेस प्रमाणे धावा गोळा करावे लागतील आक्रमण करावं लागेल. नावामध्ये तेजस आहे आक्रमक बॅटर देखील आहे याच्याकडे देखील बिग हिटर म्हणून याला ओळखलं जातं. चिपळूण तालुक्यामध्ये नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक चांगला खेळाडू आहे आणि ते आपण पाहिलं तर सज्ज होतोय पुन्हा एकदा बाबा विरुद्ध तेजस पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंग ऑफच्या पट्ट्यात सुमित पाटील चेंडूवरती येतोय. अशा प्रकारे शेवट देखील डॉट चेंडूने केले पहिल्या षटकाने सांगता मात्र होते 91 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे ती 2 गडी बाद 10. पुढच्या षटकात कोण येणार ते देखील पहा तोपर्यंत ऐकत राहा पाहत राहा चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार. यस राहुल डीजे.
इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सागरने पहिल्या या संघातील एक महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि इथे आपण पाहिलं तर या संघातील आयकॉन खेळाडू देखील असणार आहे आणि आयकॉन खेळाडू कोण असतात मित्रांनो, तर ते टॉपमधील असतात खेळाडू, त्यांना आयकॉन बनवलं जातं आणि ते सागर आयकॉन आहे. पहिल्याच सामन्यात सागरवर आक्रमण झालं होतं, परंतु दुसऱ्या षटकात केवळ 4 धावांचं षटक होतं आणि कसं आहे तो मोठ्या दिग्गज खेळाडू आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहतो. ही लढत सागरसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पाहूया सागर सज्ज झालाय. लाईट ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईकवर असेल तो. नाझीमच्या बॅटमधून निघालेला फटका, इथे मात्र नक्कीच चेंडू जातोय आणखीन एक सीमारेखा पार, आर पार येतोय. नाझीम ब्रँडेड बिग तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील चिपळूणचे प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आणि यस आपलं पाहिलं तर सर्वांचं लाडकं नेतृत्व, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय मोबिनबाई खोत त्यांचं देखील दुपारच्या सत्रात आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यस, थँक्यू व्हेरी मच मोबिनबाई, हार्दिक स्वागत. जाऊया पुढचा चेंडू. काय स्वागत केलंय सागरचं पहिल्या चेंडूवरती षटकार आणि ओ हो 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 गुड्डा टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेखा पार, आर पार. रत्नागिरी प्रीमियर लीग आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. इथे बघा मुबीनबाईंचं आगमन झालंय. शेअर मार्केट देखील झपाट्याने वाढू लागलाय. पहिल्याच आल्या एक अनाउन्समेंट मुबीनबाई यांच्या माध्यमातून, जर का तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार आला तर मुबीनबाई खोत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे मिळणार खेळाडूला. नक्कीच नाझीम पक्की ऑन द स्ट्राईक जबरदस्त फलंदाजी करतोय. नाझीम पक्की नावाचं वादळ मैदानात घोंगावताना आपण पाहतोय. सागर एक दिग्गज गोलंदाज आहे, त्याच्यासमोर चिपळूणचा आपला युवा टॅलेंट आपण पाहतोय. अर्थात नाझीम पक्कीच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 बिग षटकार आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहिलं तर आमचे मित्र अमीन परकार एक अष्टपैलू खेळाडू आहेत मित्रांनो. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. म्हणजे ह्या चेंडूवरती जर तिसरा षटकार आला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार ते नाझीमला. पाहूया सागर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. इथे बघा डीप मिड विकेटला समीर इंगावले. इथे आपण बघा एक खेळाडू आपण पाहिलं तर मिडॉनच्या पट्ट्यात सज्ज केला आहे. सर्कलच्या आतमध्ये उर्वरित मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या नियमानुसार खेळाडू असतील. सर्कलच्या आतमध्ये मिडॉपच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर सुमित पाटील आहे. एक मिड विकेट सज्ज आहे सर्कलच्या आतमध्ये. पॉईंट कव्हर. पाहूया पुढचा चेंडू सागर रॅटम ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू जाते पॉईंटच्या डोक्यावरून डन 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 करत सीमारेखा पार येतोय चौकार. आणि इथे मात्र आणखीन एक मिळतोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. दोन चेंडू रडार मधले होते. सुरेख बिग षटकार आपण पाहिले. त्यानंतर आकुट टप्प्याचा चेंडू होता, त्याला ठाऊक होता थोडासा बदल केला जाईल. बेट्यानं वाचवायला फटका होता. बॅकफुटला जाऊन सुरेख पंच आपण पाहतोय. धावसंख्या 26, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सागर सज्ज झाला. पुढचा चेंडू रॅटम ओव्हर द विकेटचा मारा. हो 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 इथे बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र म्हणतात ना, जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्यों. इथे बघा काय घडतंय. जो नाझीम 3 चेंडूवरती सागर सारख्या एका दिग्गज गोलंदाजावरती तब्बल 16 धावा कुठल्या होत्या, चांगली फलंदाजी करत होता. आणि हे खराब क्रिकेट आहे मित्र म्हणेन. हे खराब क्रिकेट आहे. आपण सेट झालाय, चांगलं आक्रमण होत आहे आणि अशा वेळी मित्र म्हणेन ही आत्महत्या आहे. इथे मात्र धक्का क्रमांक 3 गडीबाद. धाव संख्या 26. नाझीम बॅक टू द पॅवेलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज्य डीजे बजता हुआ. डीजे नंदन रोहिलकर यांनी जी जागा पकडली ते अगदी धुवा बाळासारखी आहे. टॉस का बॉसच्या इथे बसलेत. वेल डन.
इथे आपण पाहतोय, जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 गडी बाद 26 धावा फलकावरती लागतात. मागच्या सामन्याचा हिरो अमान बगदाती गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली होती, 34 धावांचं योगदान दिलं होतं. एज अ कॅप्टन इनिंग आपण पाहिली होती अमानची, तोच इथे मात्र मैदानात आहे. 26 धावा फलकावरती लागतायत. हा देखील युवांमधील एक उगवता तारा, युवा एक जबरदस्त ऑलराऊंडर क्रिकेट म्हणून एक जे आपण पाहतो एक लिस्ट आहे युवा खेळाडूंची, त्याच्यामधील हा एक खेळाडू आपण पाहतोय. इथे बघा, इथे आपण पाहिलं तर कसं असतं बघा, क्रिकेटच्या पटलावरती सागरच्या या षटकात षटकार चौकार विकेट घेतल्यानंतर मात्र त्याचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि नक्कीच नवीन फलंदाज आहे, त्याला आक्रमण करणं देखील थोडं कठीण आहे. कारण दिग्गज गोलंदाज सागरला आपण पाहतोय इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच सांगतात की बाईटच्या स्वरूपात मिळाली धावा आहे. धावसंख्या 1 वाढते. संघर्ष स्थिती आपण पाहिली तर 27 धावा या सामन्यात. प्रमुख पंच निलेश टेरोकर, स्क्वेअर लेग पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले यांना आपण पाहतोय. आणि त्यानंतर मुबीनबाईंचं देखील आगमन झालं आहे दुपारच्या सत्रात. आणि काय जबरदस्त फलंदाजी होती. पुन्हा एकदा सागर सज्ज झाला आहे, कमबॅक केले सागरने. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा मारा असेल यावेळी. इथे आपण पाहिलं तर गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस सन्मानाने खेळून काढले. हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनच्या पट्ट्यात. इथे आपण पाहिलं तर नक्कीच राज चव्हाण यांच्याकडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण इथे जरी तुमच्याकडे बँक बॅलन्स खूप असला तरी तुम्ही धावा नक्कीच खर्च जपून करावा लागतो. इथे मात्र 2 धावांनी संघटित स्थिती आपण पाहिली तर 29 धावा फलकावरती लागतात. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावांचा पाठलाग करताना 3 गडी बाद 29 धावा. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, गोलंदाज करणार कमाल, फलंदाज करणार धमाल, पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा. रुद्रस्फोट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन्स सुपर लीग 2025चा थरार, माझी सुट्टी आणि राहुल डीजेची ड्युटी. याच डीजे अद्यापही आपण पाहिलं तर 62 धावांची गरज. तिथून मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 18 बॉल 62 धावांची गरज. माफ करा 24. यस, आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 15.50ची सरासरी नितांत आवश्यक आहे. आणि नक्कीच इथं आपण पाहिलं तर अमान बगदादी आहेत ज्यांनी मागच्या सामन्यात सुरेख फलंदाजी केली होती आणि क्षमता आहे. आपण पाहिलं तर तेजसकडे देखील क्षमता आहे, हार्ड हिटर आहे. इथून मात्र कोणा एकावरती तरी आक्रमण करावं लागेल. एक षटक असं मोठं बनवावं लागेल की तुम्हाला ते टेन्शन रिलीज करू शकतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे विजय चव्हाण. पॅटम ओव्हर द विकेटचा मारा असेल. विजय हो सुरेख फटका. हेलिकॉप्टर लँड होतंय लॉंगॉनच्या पट्ट्यात. आपण पाहिलं तर सुमित पाटील जपकन चेंडूवरती येतो. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने म्हणते. धावसंख्या होते 30 धावा. सिंगल डबल्स फरक पडणार नाही आहे. रुद्र स्पोर्ट्सला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. हवाई फायर करावे लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल. विजय सज्ज झालाय. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. हो, तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र चेंडू जातो सीमारेखा पार. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार तेजसच्या बॅटमधून येतोय. मस्ट नीडेड बिग बिग बिग. यस, आपण पाहिलं तर डीजेला थांबायला सांगितलं लागत नाहीये, स्वतः थांबले. धन्यवाद राजू जोगळेकर. आपलं दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत आहे. राजू जोगळेकर यांचं स्वागत केलंय षटकाराने. यस, तेजस एक्सप्रेस प्रमाणे धावते. जबरदस्त फटकेबाजी करतोय. आक्रमक हल्ला बोल पाहतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 36 धावा. 36 91 धावांचं भलं मोठं टार्गेट असेल. असेच 4 ते 5 षटकार आले तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. विजय सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो तेजसचं बॅटमधून निघालेला आणखीन एक सुरेख आरपार आसमानी गगनचुंबी बिग 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 षटकार. डीजे आता आपण प्लीज गप बसा असे ते म्हणतायत. येस, इथं आपण पाहिलं तर तुमच्यावरती नाराज आहेत कारण तुम्ही चांगले खेळत होतात परंतु चुकीचा फटका. अतिघाई संकटात नाही. इथं आपण पाहिलं तर या षटकाने धावसंख्या होते 42. 42 धावा. बघा इथे आणखीन एक संधी निर्माण झाले. तेजसला देखील आणखीन एक षटकार मारला तर अमीन परकार यांच्याकडून
1,000 पारितोषिक. आणि येस मुबीनबाई खोत यांच्याकडून देखील शेअर मार्केट चालू आहे. इथं आपण पाहिलं तर आणखीन एक षटकार आलं तर 1,000 पारितोषिक म्हणजे 2,000 ऑन आहेत इथे मात्र तेजससाठी. सज्ज झालाय विजय. थोडंसं 2 षटकार आल्यानंतर इथं मात्र थोडंसं तंग वातावरण आपण पाहतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय तेजससाठी. मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे, लॉंगॉनच्या पट्ट्यात खेळाडू आहे, मिड ऑफच्या पट्ट्यात राजा स्वतः विजय सज्ज झालाय. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो पुन्हा एकदा पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. येथे षटकारांची हॅट्रिक. येस बिग बिग गोइंग अँड गो आउट. राजधानी एक्सप्रेस प्रमाणे तेजस गाडी रुळावरनं चालली होती. तेजसने तर राजधानीचा एक्सप्रेस राजधानीप्रमाणे धावते. मुबीनबाई एक किस्सा आठवतोय, नाईट टुर्नामेंट गोळकोटची होती. इथं पण पाहिलं तर 6 षटकार मुबीनबाईंनी मला आठवण करून दिले. मुबीनबाई स्टेजवर होते, मी समालोचन करत होतो. 7 षटकार एका इनिंगमध्ये एका षटकात मारले. नो चेंडू होता, एक नो चेंडू होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विजय राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओ इथे मात्र पुन्हा एकदा फटका चेंडू हवे. तिथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. बॅक टू बॅक 4था षटकार. नक्कीच तेजस नावाचं वादळ मैदानात घोंगवतोय मित्रांनो. 6 षटकार जर सलग मारले मुबीनबाई खोत यांच्याकडून 5,000 पारितोषिक असेल. डीजे थांबलायत का? यस कॅरी ऑन. थँक्यू मित्रांनो. म्हटलं जातं खेळ कोणताही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. ज्या प्रकारचे कष्ट, ज्या प्रकारची आक्रमकता आपण पाहतोय तेजसची, यस असाच जर त्याचा फ्लो राहिला तर नक्कीच नो डाऊट 91 धावा काय 100 देखील धावा चेस होऊ शकतात. अप्रतिम आउटस्टँडिंग जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र बघा आता मात्र रुद्र स्पोर्ट्समध्ये थोडंसं टेन्शनमय वातावरण आपण पाहतो. त्याचं कारण ओन अँड ओनली तेजस ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी करतोय. विजय सज्ज होतं. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे बघा इथे आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव येते. अवांतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर 55 55 धावा फलकावरती लागत आहेत. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 31 धावांचं षटक ह्या पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. साहिलने टाकलं होतं. इथं आपण पाहिलं तर पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यस इथं आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता होते, षटकाची देखील सांगता होते. आणि असे इथे आपण पाहिलं तर 91 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत 3 गडी बाद 55. अद्याप आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इंटरव्हल झालाय. तो पिक्चर आहे, ट्रेलर अभि बाकी आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा रत्नागिरी प्रीमियर लीगचा थरार महासंग्राम रणसंग्राम. यस डीजे कॅरी ऑन. .50 ची आवश्यक होती. ती या तेजसच्या फटकेबाळीमध्ये येऊन पोचते. ती नक्कीच 12 वरती म्हणजे आता मात्र म्हणजे 18 चेंडूमध्ये करायचे 36 धावा म्हणजे प्रति षटकामागे करावे लागतील 12च्या सरासरीने धावा. आणि जे 2 फलंदाज आपण पाहिलेत तर अमान बगदादी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती. तदनंतर तेजस अमनने ते सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाऊक आहे तेजस एक्सप्रेस जोरदार धावते पळते. आपण अशा वेळी फक्त स्ट्राईक रोटेड. आणि क्रिकेटमध्ये एक असं पाहिलं जातं की एखादा खेळाडू जेव्हा फ्लोमध्ये असतो चांगली फलंदाजी करत असतो तेव्हा नवीन दुसरा जो बॅटर आहे त्याने देखील आपल्याला स्ट्राईक रोटेट करून देणं फार महत्त्वाचं आहे. तो टचमध्ये आहे, त्याला बॉल नव्हे तर बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय. पाहूया ही जोडी अत्यंत महत्त्वाची आहे, ही पेअर अत्यंत महत्त्वाची आहे. अमनने मागच्या सामन्यात हिरो झाला होता, कर्णधार आहे, कॅप्टन इनिंग खेळला होता, 34 धावांची गोलंदाजी प्रभावी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. इथे बघा या स्पर्धेतील आतापर्यंत 1,000 रुपयाचे 2 खेळाडू पण पाहिले. म्हणजेच प्रसादला पाहिला लांजाशी बिलॉंग करणारा, तदनंतर आपण पाहिलं होतं साहिल चव्हाण म्हणजे सावर्डेशी बिलॉंग करणारा. इथे मात्र 2,000 रुपयाचा मानकरी झाला आहे तेजस सैतवडेकर. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नवीन गोलंदाज.
समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. षटक क्रमांक 4. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. जबरदस्त मॅच आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये. हे ऐतिहासिक पवन तलाव ह्याला का म्हणतात, कारण इथे इतिहास होताना पाहिले, इतिहास घडताना पाहिलेत, इतिहास बिघडताना पाहिले, रेकॉर्ड होताना पाहिले, रेकॉर्ड मोडताना देखील पाहिलेत. म्हणून तर ऐतिहासिक पवन तलाव आहे मैदान. मित्रांनो आपण पाहिलं तर इथे 18 चेंडूंचा खेळ जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. समीर षटक क्रमांक 4. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर आहे अमान बगदादी. हो, इथं मात्र सुंदर सुंदर इथं आपण पाहिलं तर लेग स्टंपवरचा चेंडू होता. फ्लिक केले, दिशा दिले. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर नक्कीच त्याचं नाव दीपक पवारला आपण पाहतोय. एका धावेने संघाची स्थिती पाहिली तर अब तक 56 धावा फलकावरती लागतात. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. माफ करा, 35 धावांची गरज. 17-35चं समीकरण आहे. आणि ते बघा स्ट्राईक कोण, हे सेन्सेबल क्रिकेट आहे. अमान बगदादीने काय केलं, लेग स्टंपवरचा चेंडू होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही, फ्लिक केली, दिशा दिली, मनगटाचा वापर केला, स्ट्राईकवर आले तेजस. इथं मात्र चांगलं बॅटल पाहायला मिळेल. समीर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तेजस. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथं मात्र पुन्हा एकदा तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना थोडंसं फंबल होताना पाहतोय दीपक पवारला. त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतंय. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 58 धावा. काय जबरदस्त थरार पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 पर्व दुसरं दिवस 4था. आणि सुंदर सुंदर काय मॅच, डोळ्यांचं पारडं फेडणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 58 धावा फलकावरती झालेत. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. इथं मात्र सुरेख जॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, लॉंगांच्या पट्ट्यात उचलला जातोय, फेकला जातोय. तद्वर एकदम मात्र मिळते. या षटकात थोडंसं एक कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकताना केवळ 4 धावा दिल्या आहेत. आणि कोण्या एका गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल, कारण जे मागचं षटक आपण पाहिलं तर जे 26 धावा त्या षटकात आल्या होत्या. इथे मात्र सगळीकडे पाहिलं तर थोडंसं टेन्शन आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपण पाहिलं तर थोडंसं टेन्शनमय वातावरण आहे, कारण मॅच फसले, मॅच ऑन आहे. पाहूया कोण जिंकणार. 50-50% दोन्ही संघांना समान संधी आहे. तागडी आपण पाहिली तर दोन्ही संघांना समान. इथे नक्कीच या एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 59 लॉस ऑफ 3 विकेट प्रोग्रेस न 4th ओव्हर. षटक क्रमांक 4. अमान बगदादीच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातं पुन्हा एकदा सीमा रेखा पार, येतोय आर पार, गोइंग अँड गॉन. बिग षटकार. डीजे एक्शन रिप्ले में देखिए किस अंदाज के साथ ये छक्का लगाया. ओवर द विकेट आए. यूट्यूब पर जो दर्शक देख रहे हैं, देख घुमा के ऊपर गेंद थी, अग्नि परीक्षा बाउंसर से थी, ऊपर थी और इस गेंद को ऊपर से ही लगा तो छक्का. जबरदस्त स्ट्रोक, ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस बैट्समैन, ग्लोरियस. थँक्यू डीसी. आपण पाहिलं तर प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी असताना पहिले 3 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. आणि हा षटकार 10 धावा ऑलरेडी झाले. त्या षटकातले अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. अमान देखील एक चांगलं क्रिकेट खेळतोय. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान. जबरदस्त मॅच मित्रांनो. ओ हो हो, यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी. अमान बैक टू द पैवेलियन. धक्का क्रमांक 4. विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज डीजे. एक्शन रिप्ले में देखिए समीर इंगावले एक छक्का लगने के बाद 4 खाने जीत के हैं. एक तेरी, एक मेरी, 100 सोनार की, एक लोहार की, दूध का दूध, पानी का पानी. बार बार देखे गेंद आगे थी, अमान समझ नहीं पाए. इनके पैर रुके हुए थे. पैर चलते तो ये गेंद बल्ले पर अपने आप आती, मगर ये खड़े खड़े खेलना चाहते थे और 4 खाने जीत होते हुए. विकेट का पतंग. विकेट नंबर 4. रन संख्या 65 रन. ओवर की बात कीजिए 4था ओवर कहानी का चल रहा है. यस, आपण पाहिलं तर 66 लॉस ऑफ 4 विकेट प्रोग्रेस न 4th ओव्हर. समीरने कमबॅक केलंय. या षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय. क्रिकेटच्या ह्याच पटलावरती एक तेरी तो एक मेरी. नवीन फलंदाज मैदानामध्ये. बॅट्समन नेम प्लीज. 12वा खेळाडू पाठवा. ते आपण पाहिलं तर प्रशांत स्ट्राईकवर आहे. हा देखील एक आक्रमक बॅटर. समीरने कमबॅक केले. पाहूया पुढचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक आक्रमक बॅटर म्हणजेच प्रशांत सज्ज झालाय. समीर राईट अप ओव्हर द विकेटचा मारा प्रशांतसाठी. फुलटॉस चेंडू, अत्यंत कडक शॉट ज्याला म्हणतात, अशा प्रकारचा फटका. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. मिड ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे.
इथे मात्र या षटकात येताना आपण पाहिलं 11 धावा एका फलंदाजाला बाद केलं समीरने. थोडासा नाराज आहे. एक षटकाचा अपवाद वगळला तर अत्यंत प्रभावी षटक होतं. अमानला देखील बाद केलं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 66 धावा. इथून मात्र अद्याप 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करावे लागतील 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र चॅम्पियन सुपर लीग 2025 चा थरार. मी असा गेलो आणि असा आलो. डीजे गाणं बघितलं आणि निश्चित ज्या खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतने बेड लावलाय त्या बैलगाडा शर्यतमध्ये ज्याचं नाव बकासूर आहे त्या बकासूरचं मला वाटतं चिपळूण तालुक्यामध्ये आगमन देखील झालेलं आहे. आणि विशेष आज कृषी महोत्सव जो सेलिब्रेशन केला जातोय त्या ठिकाणी बकासूर देखील आलेला आहे. चिपळूणकरांची मनं जिंकण्याकरता आज बकासूरचं आगमन उद्या भारतचं देखील आगमन होईल. बैलगाडा शर्यत अखंड महाराष्ट्राला बेड लावलं ज्या बैलगाडा शर्यतनं अनेक लोक त्याच्यासाठी बेडी आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या लाल मातीतला जो खेळ आहे त्या खेळाचं नाव बैलगाडा शर्यत. आज मथुर आणि त्याच्यानंतर बकासूर आणि बकासूर नंतर खऱ्या अर्थानं भारत हा देखील येणार आहे. येस, आपण बकासूर ऐकला पण तो इथे पाहूया कोण होतोय बकासूर. ही बॅट अत्यंत महत्वाची. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. बाबा सज्ज झालाय. बाबाचा वैयक्तिक कोट्यात ते दुसरं षटक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत नोमॅन्स लँडमध्ये आहे. नक्कीच संधी आहे आणि नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अर्थात धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 68 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 5. मित्रांनो आपण पाहिलं तर 11 चेंडू 23 धावांची गरज. एकमेव असा एक खेळाडू आहे या रुद्र स्पोर्ट्स संघाचा ज्याने फलंदाजीमध्ये 48 धावा केल्या, 7 षटकार मारले आणि गोलंदाजीमध्ये देखील आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. हो, इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाबा मोरे अर्थात नॉन स्ट्राईक एंडला स्वतः सुरेख क्षेत्ररक्षण. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात संघाला बसलेला हा अर्थातच 5वा धक्का. 5 गडी बाद. 68 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे. कोणता फलंदाज मंदारात येणार तोपर्यंत पाहूया, ऐकूया स्वराज्य डीजे. येस, आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित कॉम्बॉक्समध्ये बसलेले आमचे मित्र, सर्वांचं लाडकं नेतृत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आणि एक आहे मोबिनबाई खोत यांच्या माध्यमातून आतापर्यंत जेव्हा जेव्हा ह्या मैदानावरती मॅच झालेत असं नाही आहे की कृष्णा सातपुते आहे, बबलू पाटील आहे, जो चांगला खेळ आहे त्याला इथे मात्र सन्मानित केलं. मग कोणताही खेळाडू असू दे, कोणत्याही संघाचा खेळाडू असू दे, ज्यांनी चांगला खेळ केला त्याला आतापर्यंत सन्मानित केलं. आणखीन एक प्राईज, कॅश प्राईज ऑन आहे तेजससाठी. जर का तेजसने हा सामना जिंकून दिला तर मोबिनबाई खोत यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बाबाचा पुढचा चेंडू लेफ्टम राऊंड विकेटचा मारा. यस, इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 69 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी इथून मात्र कराव्या लागतील त्या 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. स्टॅनच्या मागे आपण पाहिलं तर चेअरअप करताना पाहतोय राज चव्हाण स्वतः कर्णधार. बाबा सज्ज होतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तेजससाठी. हो, इथे मात्र तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र हवेत चेंडू आहे, एलिव्हेशन मिळत नाही आहे, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होते. बाबा ऑन फायर. फलंदाजीमध्ये 48 धावा. आतापर्यंत ह्या बाबाने 6 पैकी 3 फलंदाजांना बाद केलंय, एकाला धावचित केलंय. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. आपण पाहतोय बावाला इथे मात्र विकेट पडतोय आणि डीजे देखील वाजतोय. डीजे थँक्यू. बघा, मुबीनबाई नुसतं
प्राईज लावत नाहीत, तर क्रिकेटवर त्यांचं इथं नितांत प्रेम आहे की हा खेळाडू मी समालोचन करतो मला माहीत नाही आहे, परंतु त्याचं नाव मला बुबिनभाई सांगितलं की हा जाकीर आहे. धन्यवाद बुबिनभाई, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर जाकीर, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर बंटी चव्हाण, रामपूरशी बिलॉंग करणारा. सुंदर सुंदर इथं षटक आहे आतापर्यंत बाबाचं. इथं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतं डीप फाईन लेगच्या दिशेने. इथे मात्र एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणखीन एक फलंदाज बाद. सुंदर फेक दीपक पवार यांची आपण पाहतोय. बाबा कोणत्याही प्रकार चूक करत नाही. बाबा ज्या गोष्टीला आज हात लावतोय ती गोष्ट सोन्याची होते. आणखीन एक फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज डीजे बचता हुआ. तर बघा 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज होती धावांची 36. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा होती ती गरज होती 25 धावा. आणि या षटकात काय सुरेख गोलंदाजी केले बाबाने आतापर्यंत. एकूण आपण पाहिलं तर 3 धावा दिल्यात, 2 धावचीत झालेत आणि एक तेच आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी जबरदस्त. स्वतः वैयक्तिक फॉलोथ्रूमध्ये त्याने 2 फलंदाजांना धावचीत केलं आहे. त्याची उंची आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आतापर्यंत सुरेख कामगिरी आहे, नो डाऊट. आपण पाहिलं तर आता मात्र षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्ट्राईकवर जाकीर आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अरमान आपण पाहिलं तर दापोलीशी बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. एक ऑलराऊंडर देखील आहे. खोलवर फलंदाजी इथे आपण पाहिलं तर नक्कीच विलास स्ट्रायकर संघाची पुन्हा एकदा सज्ज झालाय बाबा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. बंटी चव्हाणसाठी टाकलेला हा चेंडू पंचांच्या हात समांतर मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या आपण पाहिलं तर 71, 71 धावा. अद्याप 20 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाही आहे मित्रांनो. इथून जर का एखादा षटकार आला तर शेवटच्या षटकात जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. 8 चेंडू, माफ करा 8 चेंडूचा काही शिल्लक आहे. 20 धावांची गरज, 8-20 असं समीकरण बावासाठी. हे 2 चेंडू अत्यंत महत्त्व आहे. निर्णायक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बावा. इथं मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात संघाला मिळते. धावा आणि चेंडूतलं अंतर कमी होताना आपण पाहतोय. आता मात्र 8 चेंडू कोणाची लागणार वाट. 19 धावांची गरज. 8-19 असं जेव्हा समीकरण असतं तेव्हा हे 2 बॉल अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथं नियंत्रण ठेवावं लागेल. थोडंसं एक्स्ट्रा एफर्टमध्ये थोडंसं दिशाहीन गोलंदाजी करतोय. एक धावने क्रिकेटच्या पटल्यावरती इतिहास घडताना बिघडताना आपण पाहिले, परंतु पाहूया इतिहास घडवणार का ह्या सामन्यात बाबा. जाकीर समोर इतिहास घडवणार का पाहूया. दोघांना सुवर्ण संधी आहे. एक बनणार हिरो, एक बनणार झिरो. बनवणार ही संधी पाहूया कोणाच्या बाजूने जाते. सज्ज होते बावा. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा दीपक पवार काय क्षेत्ररक्षण केलंय. इथे मात्र दीपकने खरोखरच थोडंसं पंबल होता. इथे मात्र बघा. इथं मात्र पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. जेव्हा 2 ट्रेन एकाच रुळावरती धावतात तेव्हा अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होताना आपण पाहिलंय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. अतिघाई संकटातली फलंदाज बाद. 3रा धावचीत फलंदाज बाद झाला. या षटकात आत्महत्या म्हणतात अशा प्रकारे. तू चल मैं आया. यस डीजे कॅरी ऑन. फलंदाज विवेक मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. 7 चेंडू 18 धावांची गरज. अद्याप स्ट्राईकवर आहे जाकीर आपण पर्यंत प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मात्र मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे बावाची सुरेख गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण दीपक पवारने केलंय. डीप फाईन लेगच्या पट्ट्यात आपण पाहतोय. इथे मात्र 7-18 असं समीकरण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक चेंडू असेल हा. अर्थातच बावाचा सज्ज झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. इथं मात्र आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील केले जाते. पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि सामन्याला कलाटी देणारं षटक आपण पाहतोय.
ह्या षटकात यस बावाने आतापर्यंत या षटकात 2 फलंदाजांना बाद केले, 3 फलंदाज धावचित स्वरूपात बाद झालेत, एकाच षटकात तब्बल 5 फलंदाज बाद झाले. संघाचा घात झालाय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज आणि या 18 धावा 6 चेंडूमध्ये 18 धावा कशा प्रकारे केल्या जातात आणि कोण जिंकणार कोण हरणार सांगण्यासाठी येतात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. O2 सिद्दीक मेमन शेवटची जोडी मैदानात. O2 सिद्दीक. शुक्रिया मामले. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर आखिरी जोड़ी पहुंच चुकी है. मुकाबला आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स चिपनून बनाम बैटिंग करने वाली टीम. एक जबरदस्त विलास स्ट्राइकर 6 गेंदों का खेल शेष है. 18 रन की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर कामली मैन फ्रॉम लांजा के खिलाड़ी लांजा पाली एक जबरदस्त खिलाड़ी है. इनके ऊपर फिलहाल नजरें रहेंगी. ऑन साइड पर फैली हुई फील्ड है. 6 गेंदे 18 की जरूरत है. रन संख्या कुल मिलाकर 73. लॉस ऑफ 9 विकेट. 9 विकेट के नुकसान पर 9 विकेट गए. बैटिंग करने वाली टीम आप देख रहे हैं मैदान के अंदर विलास स्ट्राइकर 6 गेंदे 18. सागर कामली अपने ओर से दूसरा टीम की ओर से आखिरी ओवर. पहले ओवर के अंदर इनके 18 खर्च हुए गए. इनके ऊपर भी हल्ला बोला गया. अब जाकर आखिरी ओवर का जिम्मा लेकर आए गए. ऑन स्ट्राइक विवेक खेलने के लिए तैयार. 6 गेंदे 18 ओवर द विकेट. बढ़िया स्ट्रोक खेलने की कोशिश थी. बैकफुट पर चल के लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए स्मिथ पाटिल जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल. थोड़ी सी हड़बड़ाहट भी गए. आखिरी अब जाकर 5 गेंदों का किल शेष है. 17 रनों की जरूरत है. कहानी कभी भी बदल सकती है. क्रिकेट का खेल है. एक बार फिर क्या बदलने वाला है ये भी देखना बहुत जरूरी है. पानी को बर्फ बनने के लिए वक्त लगता है. जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त लगता है. एक बार फिर खेल बदलने के लिए कभी वक्त नहीं लगता. क्या आज पवन तालाब के ऐतिहासिक मैदान पर यह क्रिकेट का खेल बदलने वाला है. आखिरी विकेट है. 5 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए आपको इस मैच के अंदर कुल मिलाकर 17 रन बनाने हैं. स्ट्राइकर इन पर मुसद्दिक फकी. ज्यादा वक्त जा रहा है. वक्त की नजाकत को समझना है. ज्यादा वक्त नहीं लेना है. घड़ी के कांटे की तरफ ध्यान देना बहुत जरूरी है. अभी भी 2 मुकाबले बचे हुए हैं. ईश्वर की अगली गेंद. बड़ा स्ट्रोक करने की कोशिश. बल्ले का बाहरी किनारा. भाग्य का सहारा. गेंद बाउंड्री की तरफ जारी है. चली गई चली गई चली गई. 4 रन. गाने को समय मिलने वाला है. को आप देख रहे हैं इनके बल्ले से चौवा आया. नसीब का सहारा भाग्य का सहारा. पीछे की तरफ गेंद चली गई. 4 रन और हर छक्के के लिए इनके चोट अक्षय निभाते इनकी तरफ से 500 के नाम है. मुसद्दिक फकी के लिए प्राइज रहेगा. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर बढ़ती हुई 78. 13 रन चाहिए. 4 गेंदों का खेल शेष. 4 गेंदे 13 रन. 13 की जरूरत है. 5000 अगर मुकाबला जीताते मुबिन बाइकोत की तरफ से. फुल टॉस गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद बल्ले पर नहीं आ रही है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाहते हैं. अभी भी मुकाबले में जान डालने की कोशिश बल्लेबाज कर रहे हैं. फील्डिंग एक बार फिर की है. थोड़ी सी धीमी फील्डिंग करते हैं. मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर है. रोचक मुकाबला मैदान के अंदर है. कांटे की टक्कर मैदान के अंदर है. फिलहाल 3 गेंदे और 11 रन की जरूरत है. मुसद्दिक छक्का लगाते तो इनके लिए प्राइज अक्षय निभाते इनके तरफ से 500 के नाम. ये मुकाबला जीतती है विलास स्ट्राइकर तो मुबीन भाई खोद इनके तरफ से 5000 का इनाम है. फिलहाल 3 गेंदे 11 रन की जरूरत. मुसद्दिक ऑन स्ट्राइक. लेफ्ट हैंडेड खिलाड़ी सागर कामले ओवर द विकेट. ईश्वर की अगली गेंद. शानदार गेंद. सागर इतने आसानी के साथ मैच बनने नहीं देंगे. और यहाँ से अगर बात की जाए तो ये अच्छे खिलाड़ी है. गेंद बिंदी आई ऑफ टर्म के बाहर थी. टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर राजा चौहान इनके हाथों में जाते हुए कोई रन नहीं कोई नुकसान नहीं है. 2 गेंदों का खेल शेष है. 11 रनों की जरूरत है. आखिरी 2 गेंदें शेष. दोनों के लिए विशेष. बहुत अच्छा मुकाबला. कांटे की टक्कर मैदान के अंदर. स्ट्राइकर इन पर बैट्समैन आप देख रहे हैं मुसद्दिक ऑन स्ट्राइक. 2 गेंदे 11 रन. ऑन साइड पर फैली हुई फील्ड. ओवर द विकेट. फुल टॉस है. फायदा नहीं उठा पाए. फुल टॉस गेंद थी. आसानी के साथ इस गेंद को खेलते हुए एक बार फिर देखिए गेंद पीछे की तरफ चली गई. रन संख्या 1 रन के साथ इजाफा होगा. फुल टॉस गेंद पर फायदा नहीं उठा पाए. मुसद्दिक फकी की बात की जाए तो गेंद पीछे की तरफ चली गई. रन संख्या 1 रन के साथ इजाफा होता हुआ. रन संख्या अब जाकर कुल मिलाकर 81. जीतने के लिए 10 रनों की जरूरत है. 9 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद. अब जाकर आखिरी गेंद है. विवेक ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड पर मुसद्दिक
विलास स्ट्राइकर की अगर बात की जाए तो 91 रनों का पीछा करे तो 81 तक पहुंचे, यानी बहुत अच्छी बल्लेबाजी की, जमकर खिला और इस मुकाबले में शानदार मजा आया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉडी मार पर, ओवर द विकेट, बैकफुट पर चढ़ के हल्के हाथों के साथ गेंद को खेलना चाहते हैं। इस गेंद के ऊपर आखिरी गेंद पर एक रन मुकम्मल किया गया, दूसरे की मांग नहीं करने वाले गए, एक ही रन के साथ संतोष। फील्डिंग करने वाली टीम इस मुकाबले के अंदर जीतती हुई 8 रनों के साथ राजद चबान और उसकी कंपनी ने इस मुकाबले को 91 रन बनाए थे और 8 रनों के साथ इस मुकाबले को जीतते हुए। वेरी वेल डन, कॉन्ग्रेचुलेशन रुद्र स्पोर्ट्स और हार्ड लक बॉयज। विलास स्ट्राइकर, एक जबरदस्त प्रदर्शन, एक जबरदस्त मैच देखने के लिए मिला। खेळी बॅक टू बॅक 4 षटकार, आतापर्यंत 3 षटकार या स्पर्धेमध्ये बसले होते. आपण